ही कविता मी कॉलेजला असताना लिहिली होती. अच्छा. आणि नंतर बॉईज 4 या चित्रपटातनं अवधूत गुप्तेंनी ते संगीतबद्ध केलं. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. जगात सगळ्यात दुर्मिळ जर काय असेल ना तर जीवन आहे. तर जीवन एकदाच आहे, त्याची उपलब्धता परत नाहीये. एकदा संपलं की संपलंच ना. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाही. भिक्षा मागायला गेले तर लोकांनी त्या झोळीमध्ये दगड माती ओतली. आणि एवढं सगळं दुःख सहन करून सुद्धा ज्ञानोबा आहे जेव्हा भगवंताकडे मागायची वेळ आली तेव्हा म्हणाले जो जे वांछित होते लाभ. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी 4 यवनी पातशाहीला सुरुंग लावला. पुण्यामध्ये जेव्हा जिजाऊ साहेब शिवाजी महाराजांना घेऊन आल्या, इथे गाढवाचा नांगर फिरवला होता, त्या पहार रोवलेली होती आणि सांगितलं होतं जो कुणी या पहारीला हात घालील त्याच्या सगळ्या कुळाचा नायनाट होईल. कुणीही ते धाडस करायला तयार नव्हतं. तेव्हा जिजाऊ साहेब त्याच्याकडे बोट करत नाही, आपल्या लेकराला सांगतात उचला ती पहार आणि द्या भिरकावा. आणि जिथं गाढवाचा नांगर फिरवला तिथं जिजाऊ साहेबांनी शिवाजी राजांना सांगितलं इथं सोन्याचा नांगर फिरवा. संभाजी महाराजांना छावा म्हणतो, पण छावा कुणालाही म्हणत नाही. त्याच्यासाठी बाप सिंह असावा. बाप सिंह आहे म्हणून छावा. कुणी कुणाला जगात साहेब शिकवू शकत नाही. म्हणजे एखादा म्हणेल की मी अमुक एक गोष्ट याला शिकवली नाही, आपण ती शिकवत नाही. आपण फक्त ते शिकावं याच्यासाठी पोषक वातावरण निर्माण तयार करत असतो. आपण फक्त तरुणांसाठी पोषक वातावरण निर्माण करू शकतो. 1.5 दिवस शाळेला गेलेले अण्णाभाऊ साठे, पण आज अनेक विद्यापीठांमध्ये जगभरामध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य शिकवलं जातं. मैत्रीचं नातं हे जगावेगळं असतं, रक्ताचं नसलं तरी नसा नसात भिंत. या अतूट नाट्याला कायम स्मरणात ठेवूया. भरू दे ओंझळ मायनं गाणं स्नेहाचं गाव आहे. कुठल्या क्लासरूम मध्ये सांगितलंय का हे वसन अशा पद्धतीनं करावं. आजूबाजूचं पाहून पोरं शिकतात. आणि माझा दावा आहे आपण सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही, आपण वागू तसं येणारी पिढी वागेल. आपल्याला नुसते सांगून आदर्श निर्माण नाही करता यायचे, आपल्याला आपल्या वागण्यातनं आदर्श निर्माण करायला लागतील. अरे हे असं वागले बरं, हे चांगलंय, हे आपण स्वीकारायला पाहिजे. हा, आणि जिथं पोरं चुकत असतील तिथं त्यांच्या कानाला धरू, जिथं बरोबर असेल तिथं त्यांच्या पाठीवर कौतुकानं थाप मारू. नमस्कार, मी हर्षल नलवडे पुन्हा एकदा स्वागत करतोय भारी लोकांच्या भारी लोक या चॅनेलवरती. खरं तर आजपर्यंत भारी लोक या चॅनेलवरती अनेक मोठे दिग्गज व्यक्तिमत्व आले, पण आज सुद्धा त्याच्यापेक्षा म्हणजे नेहमीच जे दिग्गज व्यक्तिमत्व येतात नक्कीच सगळे दिग्गजच आहेत, पण आज जे व्यक्तिमत्व आलंय ते खरंच आपल्या वक्तृत्वानं दिग्गज आहे. खरंच हा चेहरा तुम्ही सर्वांनी पाहिलाय. मोगरा फुलला या कार्यक्रमाला जगभर पोहोचवलं. हा कार्यक्रम जो आहे तो अभंगांवरती, संत साहित्यावरती आहे. त्याच पद्धतीनं आपल्या लेखनानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात काय सांगू तुला गाव सुटना, काय सांगू राणी तुला गाव सुटना या गाण्याने अगदी महाराष्ट्रभर प्रचलित असणारे प्राध्यापक गणेश शिंदे आज इथे आहेत. फक्त प्राध्यापक किंवा फक्त एका कार्यक्रमाचे निर्माते असं नाही, तर त्यांच्या नावापुढे प्रवचनकार, निरूपणकार, मोटिवेशनल स्पीकर आणि अशा अनेक बिरुदावल्या लागतात. आणि असंच व्यक्तिमत्व आज भारी लोक या भारी चॅनलवरती आपल्याला लाभलंय. सर्वप्रथम गणेश सर, आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. खरं तर सुरुवात करत असताना आजच्या या चॅनलवरती तुम्ही आज पॉडकास्ट देण्यासाठी आलाय. आजपर्यंत महाराष्ट्राने तुम्ही स्टेजवरती उभा आहे आणि ऐकलंय, पण आज खरं तर हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला हा प्रवास कसा होता बरं तुमचा, म्हणजे आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा होता नेमका? खरं तर भारी लोक या चॅनलमध्ये आपण मला बोलवलं आणि आपण माझ्याशी संवाद साधताय. मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे भारी श्रोते आहेत त्यांच्यामुळे आम्ही वक्ता होऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही. एक्झॅक्टली. किंवा श्रोता जर चांगला असेल तर त्या वक्त्याला महत्व आहे. आणि माझा हा सगळा प्रवास जर कशामुळं बहरत गेला असेल तर मला वाटतं तो श्रोत्यांमुळं बहरत गेला. तुम्ही हे चांगलं बोलला, तुम्ही हे असं मांडायला हवं होतं, तुम्ही या विषयावर बोलायला हवं, हे असं सांगणारे श्रोते मला जागोजागी मिळत गेले आणि म्हणून हा प्रवास बहरत गेला. आणि याची सुरुवात खरं तर झाली शालेय जीवनापासून. माझे वडील शिक्षक आणि त्यामुळं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण भाषण केलंच पाहिजे. मग वडिलांनी ते लिहून द्यायचं, आपण ते पाठ करायचं आणि चांगल्या पद्धतीनं ते सादर केलं पाहिजे याच्यासाठी धडपड असायची. सवय लागली आणि जसं मग कॉलेजमध्ये आलो, संधी मिळत गेली. ग्रुप डिस्कशन असेल, पोरापोरांमध्ये कट्ट्यावरती वेगवेगळ्या विषयांवरचे वादविवाद असतील, त्यात आपण आपलं मत ठामपणे मांडलं पाहिजे. आणि मग वक्तृत्व स्पर्धांमध्ये काही भाग घ्यायला लागलो, तिथे यश मिळत गेलं. शासनाच्या काही उपक्रमांमध्ये मला नव्यानं काम करायची संधी मिळाली.
आम्ही कॉलेजला असताना स्वच्छता अभियान आलं होतं. गाडगे बाबांच्या नावानं ते सुरू झालं. आणि मग शाळांमध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन स्वच्छतेच्या विषयी जनजागृती करणं ही एक संधी आम्हाला मिळत गेली. आणि त्यातून मग आपल्या ग्रामीण भागात एक शब्द आहे, भीड चेपणे. तुमची भीड चेपली पाहिजे, की समोरच्या माणसांसमोर तुम्ही एखादा विषय छान पद्धतीनं मांडताय. तो मांडायला सुरुवात केली आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रोत्यांची दाद ही या प्रवासाला खरी प्रेरणा ठरली. नक्कीच सर. आज तुम्ही युवकांना मार्गदर्शन करताय, आबालवृद्धांना मार्गदर्शन करताय. खरं तर लहानापासून थोरांपर्यंत सगळी लोकं, सगळ्या कॅटेगरीतली लोकं तुमच्यासमोर ऐकायला असतात. तर प्रत्येकाला कान तृप्त होतात. म्हणजे काही वक्ते असतात, की अगदी जोरात म्हणजे त्यांचं भाषण असं असतं, की अगदी अंगावरती काटा येईल. काही लोकं असतात, की अगदी सॉफ्टली बोलतील. लोकांना काही पचनी पडेल, काही लोकांच्या पचनी पडणार. पण तुमचं असं आहे, की ऐकावं आणि ऐकतच राहावं. खरं तर ही लकप म्हणू आपण लकप हा शब्द वापरू. ही लकप कशी अवगत केली? प्रत्येक वक्त्याची एक वेगळी शैली आहे. हो. तुम्ही प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना पाहिलं तर हो. ते एका छान एक लय असं खळखळत्या नदीसारखं ते त्यांचं अगदी. बोलणं असतं. तुम्ही राम शेवाळकरांना ऐका हो. किंवा अलीकडच्या काळात तुम्ही नितीन बानगुडे पाटलांना पाटील ऐका. साहेब. प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे. शैली आहे. आणि मला खरं तर आपण म्हणताय, की माझी कदाचित एक वेगळी स्वतंत्र शैली असू हो. शकते. पण मला एखादा विषय शांत पद्धतीनं लोकांच्या समोर मांडायला आवडतं. आणि श्रोत्यांना ते केव्हा आवडतं माहितीये, तुमची शैली तर महत्वाची असतेच, पण तो विषय जेव्हा त्यांना त्यांचा वाटतो ना, की बोलणारा वक्ता हे माझ्याविषयी बोलतोय, माझ्यातलं बोलतोय. आपण अमुक एक प्रमाण भाषा आहे. कदाचित आमच्या बोलण्यात थोडासा नगरी लहेजा नगरी लहजा येतो. जाणवत हो, असेल. हो, हो. पण तो स्वाभाविक आहे. हां. ती लहानपणापासून आपण ज्या पद्धतीनं बोलत आलोय, त्या पद्धतीनं ते लोकांसमोर मांडणं, त्याच्यात कुठलाही माझ्या बोलण्यात कदाचित आविर्भाव नसेल किंवा त्या अंगावर शहारे आणणारा असेल नसेल मला माहित नाही. हं. पण लोकांच्या काळजाला थेट भिडलं पाहिजे. आणि अनेक साहित्यिक बघा, अनेक लेखक बघा, अनेक वक्ते बघा. कदाचित अनेक साहित्यिकांचं लेखन हे खूप अलंकारांनी नटलेलं नसेल, हां. पण त्यांची लिहिण्याची भाषा ही थेट काळजाला भिडते, कारण ते नक्की. आपलं वाटून जातं. हो. अशा अनेक वक्ते मी बघितलेले आहेत, की ते कदाचित फार मोठी सभा गाजवणार नाहीत. पण ते 1 to 1 जेव्हा तुमच्याशी बोलायला लागतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की अरे हे ऐकत राहावं. हं. आणि मला वाटतं अशा काही लोकांचा प्रभाव, मुळात माझे वडील शिक्षक, माझे आजोबा खूप छान बोलायचे. म्हणजे ते कीर्तनकार वारसाच नव्हते. म्हणजे ते तुमच्याकडे कीर्तनकार नव्हते, ते अच्छा. प्रवचनकार नव्हते. त्यांनी जाहीर भाषणं कधी केली नाहीत. पण आजोबा आणि मी एकत्र झोपायचो. म्हणजे आम्ही एका खोलीत झोपायचो. ते असे वरती कॉटवर झोपलेले असायचे, मी खाली झोपलेला असायचो. आणि मी कधी आलो तर ते म्हणायचे, एखाद्या विषयावर चर्चा सुरू झाली तर ते म्हणायचे, अरे याच्यावर माऊली असं म्हणतात. आणि मग माऊलींची एखादी ओवी सांगणार, त्याचा अर्थ सांगणार. तो हळुवारपणा किंवा वडील माझे शिक्षक आहेत, ते पण एखादा विषय समजावून सांगताना खूप नेटक्या पद्धतीनं समजावून सांगायचे. तो प्रभाव पडत गेला आणि मग कदाचित त्यातनं ही शैली डेव्हलप झाली असेल. नक्कीच विकसित झाली. आणि आज महाराष्ट्रभर फिरत असताना, हे सगळे दौरे करत असताना, आज तरुणांना काय सांगावं असं वाटेल हो तुम्हाला? की आज मला वाटतं की तरुणांनी, आज टेक्नॉलॉजी आली आहे, तंत्रज्ञान आले. तुमच्या व्याख्यानातलाही मुद्दा खूप छान आहे. म्हणजे लिंबू-टिंबू पोरांनी जपान देश उभा केला. म्हणजे माझ्या काळजाला पर्सनली मी 12वीला वगैरे असताना कुठेतरी ते ऐकलं होतं आणि तिथून मी इन्स्पायर झालोय. आणि हे खरं आहे. सो तसं तुमचं काय, म्हणजे काय सांगणं आहे तरुणांना? खरं सांगू का, मी मार्गदर्शन करायच्या फंदात पडत नाही आणि तो माझा अधिकार आहे असंही मला वाटत नाही. बरोबर. पण जे काही आपण ऐकतो, वाचतो, पाहतो, जे निरीक्षण करतो, ते लोकांपर्यंत थेट पोहोचवणं, मला वाटतं ही आपली जबाबदारी आहे. नक्की. कुणी कुणाला जगात साहेब शिकू शकत नाही. म्हणजे एखादा म्हणेल की मी अमुक एक गोष्ट याला शिकवली, नाही, आपण ती शिकवत नाही. आपण फक्त ते शिकावं याच्यासाठी पोषक वातावरण निर्माण तयार करत असतो. आपण फक्त तरुणांसाठी पोषक वातावरण निर्माण करू शकतो. खरं. आणि मग मुलांनी त्यातनं काय घ्यावं हा ज्याचा त्याचा भाग आहे. पण जर तरुणांशी संवादच करायचं ठरलं तर मी म्हणेल की तरुणांमध्ये प्रचंड एनर्जी आहे. एनर्जी कॉन्झर्वेशनचे नियम आहे. एनर्जी नव्यानं क्रिएट पण होत नाही आणि ती डिस्ट्रॉय पण होत नाही. ती फक्त एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये डायव्हर्ट होत असते. तरुणांमधल्या एनर्जीला, त्यांच्यामधल्या प्रचंड ऊर्जेला काय दिशा द्यायची ना, याचं भान पालकांना, समाजाचा घटक म्हणून आपल्या सगळ्यांना, शासन म्हणून या व्यवस्थेत काम करणाऱ्यांना, आपल्या सगळ्यांना याचं भान असलं पाहिजे की या तरुणाईच्या एनर्जीला आपल्याला योग्य दिशा द्यावी लागेल आणि त्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारायला हवी. आणि कालच आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली. मी तरुणांना सांगेल, म्हणजे बघा, 1.5 दिवस शाळेला गेलेले अण्णाभाऊ साठे
पण आज अनेक विद्यापीठांमध्ये जगभरामध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य शिकवलं जातं. नक्कीच. मॉस्कोमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा केला गेला. एवढंच नाही तर रशिया, आता तर सोशल मीडिया आहे, तुमची आणि माझी भेट सोशल मीडियावर झाली. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. पण तो काळ असा होता की ज्या काळामध्ये अशी समाज माध्यमं नव्हती, लोकांपर्यंत पोहोचण्याच्या माध्यमांना प्रचंड तुटवडा होता. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या एका छोट्याशा खेड्यात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे, सांगली जे जिल्ह्यातलं वाटेगाव सांगली नावाचं. जिल्ह्यातलं गाव, आणि 1.5 दिवस ते शाळेत गेले. आणि या माणसानं स्वतःच्या लेखणीच्या जोरावरती स्वतःला असं काही सिद्ध केलं, जेव्हा त्यांना रशियाला व्याख्यानाला बोलवलं गेलं तेव्हा दुभाषिक घेऊन जावं लागला. हो. अण्णाभाऊ साठे मराठीतनं बोलत होते, मग ते मराठीतलं इंग्रजीत ट्रान्सलेट आणि मग तिथून परत रशियन लँग्वेजमध्ये ते ट्रान्सलेट. मला सांगायचंय की तुमच्या ज्ञानाला कशाच्याही मर्यादा नाहीत, न भाषेच्या. म्हणजे तुम्ही जर तुम्ही तितके प्रतिभावंत असाल, तुम्ही तितके ज्ञानवंत असाल, लोक सांगा हा तुम्ही बोला, आम्ही ते समजून घेऊ, आम्हाला काय त्याला पर्याय उपलब्ध करायचे ते करू, पण आम्ही तुम्हाला ऐकू. आणि म्हणून आपण उगाच अपयशाचं खापर कुणावर तर फोडत असतो. माझी परिस्थिती नव्हती, मला हे जमत नव्हतं. अण्णाभाऊ साठे म्हणजे ते नेहमी सांगतात की मी इंग्रजांच्या लुटीतून घुटी पेलेला कलाकार आहे. ते म्हणायचे की मी इंग्रजांच्या लुटीतून घुटी पेलेला कलाकार आहे. म्हणजे ज्यावेळेस ते जन्माला आले त्यावेळेस ती जी बाळगुटी देतात, हो. ती द्यायला सुद्धा पैसे नव्हते. आणि मग फकीरातलं तुम्ही ते वर्णन ऐकलेलं आहे की तो असा घोड्यांच्या टापांवरती तो तिथे आला आणि इंग्रजांच्या लुटीतून मिळवलेली नाणी अशी ओंजळभर त्या स्त्रीच्या हातात टाकली आणि सांगितलं की हे क्रांतीचे पैसे आहेत, यातून घुटी घेतलेलं पोरं क्रांतिकारक झालं पाहिजे. मला हेवा वाटतो या लोकांचा. अण्णाभाऊ साठे असतील, वामनदादा कर्डक असतील, काय प्रतिभा, काय कमालीचं साहित्य. डॉक्टर म्हणजे आज आपल्याला एखादी रील येते आणि व्हायरल होते, मला फियाट गाडी म्हणून का, पण ऍक्च्युली त्याच्या पाठीमागचा इतिहास किती मोठा, अर्थ किती मोठा आहे आणि या लोकांचा किती संघर्ष. म्हणून मला असं म्हणायचंय की माझी परिस्थिती नव्हती, मला सांगणारं कुणी नव्हतं किंवा मला मार्गदर्शन करणारं कुणी नव्हतं, मला मोटिवेट करणारं कुणी नव्हतं. हे असं सांगून अपयशाचं खापर कुणाच्या डोक्यावर मारण्यात काय मजा आहे. आणि बरं चला आपण सगळं अपयशाचं खापर कुणाच्या तरी डोक्यावर नेऊन फोडलं, आता काय त्याचा उपयोग काय. जगणं तुमचं आहे, यश तुमचं आहे, अपयश तुमचं आहे, सुख दुःख सगळं तुमचं आहे. आनंदही तुम्हालाच भोगायचा आहे आणि दुःखही तुम्हालाच सहन करायचंय. म्हणून मार्ग काढायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. वा, खूप छान सर. म्हणजे आजही ऐकताना म्हणजे हे विचार आपण इतिहासातले ऐकतोय किंवा पाठीमागच्या पिढीतले आपण बघतोय. खरं तर पुढच्या पिढीनं काय प्रेरणा घेतली पाहिजे. आपली पुढची पिढी म्हणजे बऱ्याचदा काही लोकांचं म्हणणं असतं की पुढची पिढी मागच्या विचारांनी पुढे गेली पाहिजे, पण पुढच्या पिढीला बऱ्याचदा ते पचनी पडत नाही. तर माझं असं ठाम मत आहे की मागच्या पिढीतून पुढच्या पिढीने नेमकं काय घेतलं पाहिजे. जे चांगलं आहे ते वेचावं. बदल हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही जसं वागलो तसंच पुढची पिढी वागेल, नाही, असं होणार नाही. किंवा आम्ही जे नियम घालून दिलेत, आम्ही ज्या चौकटी घालून दिल्यात त्या चौकटीतच पोरं राहतील असंही नाही. कदाचित आपल्या कितीतरी अनिष्ट परंपरा होत्या, आपण त्या तुडवल्याच ना. हो, सती जाण्याची पद्धत मागच्या पिढ्यांकडे होती, मग ती आपण स्वीकारली का. जे वाईट आहे, जे समाजाच्या हिताचं नाही ते सगळं गाडलं गेलं. आणि आता जे आपल्यात वाईट आहे, आपण काय सगळे परिपूर्ण आहोत आपली पिढी, असंही नाहीये. आपल्यामध्ये जे चांगलं आहे ते पुढे स्वीकारलं जाईल किंवा ते स्वीकारावं असा हट्ट आपण धरावा. पण जे चांगलं नाही तेही तुम्ही स्वीकारा असं जर आपण सांगायला गेलो तर मग मात्र पिढी अंगावर येईल. आणि म्हणून जे चांगलं आहे ते येणाऱ्या पिढीनं स्वीकारावं. मी मगाशी म्हटलं तसं पोषक वातावरण निर्माण करणं ही आपली जबाबदारी. कुणी कुणाला शिकवलंय का हे व्यसन करावं? नाही. कुठल्या क्लासरूम मध्ये सांगितलंय का हे व्यसन अशा पद्धतीनं करावं? आजूबाजूचं पाहून पोरं शिकतात. आणि माझा दावा आहे आपण सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही, आपण वागू तसं येणारी पिढी वागेल. आपल्याला नुसते सांगून आदर्श निर्माण नाही करता यायचे, आपल्याला आपल्या वागण्यातनं आदर्श निर्माण करायला लागतील. अरे हे असं वागले बरं, हे चांगलंय, हे आपण स्वीकारायला पाहिजे. आणि जिथं पोरं चुकत असतील तिथं त्यांच्या कानाला धरू, जिथं बरोबर असेल तिथं त्यांच्या पाठीवर कौतुकानं थाप मारू. हे तारतम्य ठेवून आपल्याला येणाऱ्या पिढीसोबत वागावं लागेल. नक्कीच, खूप छान. आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की आपण आज प्रेरणादायी व्याख्याते म्हणून आज असंख्य कॉलेजेसवरती जाता, तर ह्या सगळ्या कॉलेजेसवरती जात असताना किंवा पालक मेळाव्यांमध्ये विशेषतः तुम्ही जाता, तर तिथं कुटुंब प्रबोधन हा एक तुमचा सध्याचा महत्वाचा विषय. काय सांगाल कुटुंब प्रबोधनाबद्दल, कारण का गरज आहे आजच्या काळात, आजच्या ज्या जनरेशनमध्ये. मला असं वाटतं की कुटुंब व्यवस्था हा भारताचा कणा आहे.
कुटुंब व्यवस्था हा भारताचा कणा आहे आणि ही कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे. आज छोट्या छोट्या कारणांवरून कुटुंब विस्कळीत होताना आपण बघतो. खरं. 2 भावांचं पटत नाही, बहीण भावांचं पटत नाही, मुलाचं आणि आई वडिलांचं पटत नाही, सासू सुनांचं पटत नाही. ही कुटुंब व्यवस्था मजबूत राहावी. लक्षात घ्या, यश अपयश हे सगळं तुमच्या थेट शेवटी समाधानापाशी येऊन जोडलं जातं. हो, एंड काय समाधानच आहे. ते तुम्ही तिथपाशी येऊन जोडलं जातं आणि म्हणून कुटुंब टिकली पाहिजेत. हा मी बऱ्याचदा नेहमी सांगतो की जिथे जिथे दुरावा निर्माण झालाय तिथं कुणीतरी 2 पावलं पुढे जा, कुणीतरी 2 पावलं मागे या, कुणीतरी माफ करा, कुणीतरी माफी मागा आणि श्वास संपायच्या आत तुमच्यातले विषय संपून टाका, हे मी नेहमी सांगतो. मग बरेच जण मला विचारतात की आम्हीच का करायचं, आम्हीच का माघार घ्यायची. पुढचा जर ऐकायलाच तयार नसेल तर मग एकतर्फीच ही नाती टिकवली जातात. मला मान्य आहे, कोणतंही नातं एकतर्फी टिकत नाही. दोन्ही बाजूंनी ते प्रेम असावं लागतं, दोन्ही बाजूंनी त्या भावना असाव्या लागतात. पण शक्य तितकं चांगुलपणा जपणाऱ्या माणसांनी नाती जपण्यासाठीच प्रयत्न करावेत आणि प्रयत्न करूनही जपता येतच नसतील तर उगाच वादविवाद घालण्यापेक्षा मौन बाळगा. सोडून द्या. काही प्रश्न सोडवायचे असतात आणि काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. आपण नको ते प्रश्न सोडवत बसतो आणि नको ते प्रश्न सोडून देतो. फक्त काय सोडवायचं आणि कोणत्या वेळी काय सोडून द्यायचं हे ठरवता आलं ना तर मग नाती सुंदर आहेत. नक्कीच. कुटुंब प्रबोधनामधला महत्वाचा टप्पा म्हणजे आपण म्हणतो की आई वडिलांचं आणि मुलांचं रिलेशन. तर आई वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यावरती म्हणजे आज आपण पाठीमागं वळून पाहिलं तर मासाहेब जिजाऊंनी, आज आम्ही जिजाऊंचे बाळकडू महाराष्ट्रभर सांगतोय, तर मासाहेब जिजाऊंच्या अशा काय त्या संस्कारातल्या गोष्टी होत्या की ज्या आज पालकांनी ज्या अवलंबल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आज आपण खूप मुलांना हे असं करू नको रे, ते तसं करू नको रे, लागेल पडेल, म्हणजे त्यांची ओव्हर केअरिंग, म्हणजे अति काळजीच्या पोटी आपण त्यांना त्यांचे जे पंख विस्पारण्याचं वय आहे ना त्यावेळेस त्यांना असं कुठेतरी दांबून ठेवतो. नाही, हे नको करू तू, ते नको करू तू. मला वाटतं की मगाशी म्हटलं तसं या एनर्जीला दिशा द्यावी लागेल. जिजाऊंनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी 4 यवनी पातशाहीला सुरुंग लावला. जवळचे मित्र सगळे गोळा केले, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली. जिजाऊ साहेब जर म्हटले असत्या तर शिवबा हे असलं काही करू नका, हे सगळ्या शाह्या फार डेंजर आहेत, यांच्या काही नादी लागू नका, आपलं सुपा परगाना आणखी थोडीशी जहागिरी वाढून घेऊ आणि मग आनंदानं जगू, कदाचित हा मार्ग जर स्वीकारला असता, संघर्ष करण्याची प्रेरणा जर जिजाऊ साहेबांनी दिली नसती तर स्वराज्य उभं राहिलं नसतं. नक्कीच. पण जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात, शमशेर उचला, हीच वेळ आहे या सगळ्या शाह्यांना सुरुंग लावायची. पुण्यामध्ये जेव्हा जिजाऊ साहेब शिवाजी महाराजांना घेऊन आल्या, इथे गाढवाचा नांगर फिरवला होता, त्या पहार रोवलेली होती आणि सांगितलं होतं जो कुणी या पहारीला हात घालील त्याच्या सगळ्या कुळाचा नायनाट होईल. कुणीही ते धाडस करायला तयार नव्हतं. तेव्हा जिजाऊ साहेब याच्या त्याच्याकडे बोट करत नाहीत, आपल्या लेकराला सांगतात उचला ती पहार आणि द्या भिरकावा. आणि जिथं गाढवाचा नांगर फिरवला तिथं जिजाऊ साहेबांनी शिवाजी राजांना सांगितलं इथं सोन्याचा नांगर फिरवा. हे जे धाडस आहे ना आई म्हणून, म्हणजे मी तर महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रियांना विनंती करेल, तुम्ही थोडंसं जिजाऊ साहेबांचं चरित्र वाचलं पाहिजे. नक्कीच. वडील गेले म्हणजे कपटानं मारलं खरं तर लखुजीराव जाधव आणि त्यांच्या मुलांना, दरबारात गेले, मुजरे झडले आणि लपलेले मारकरी बाहेर आले आणि सपासप वार झाले. ज्या जिजाऊ साहेबांच्या कानावरती ही बातमी गेली असेल की माझी आई आणि माझ्या तरुण भावजया एकाच दिवशी त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, वडील गेले, माझी भावंड गेली, त्या दिवशी एका स्त्रीच्या मनाची अवस्था काय असेल? कदाचित आईनं आपल्या लेकराला हेच सांगितलं असतं, बाबा आता इथून पुढे काही हे संघर्ष नको, शांततेत आपलं आयुष्य जगू. पण काय प्रेरणा, काय प्रोत्साहन. इथे राज्य काय फक्त मिरवायला नव्हतं मिळवायचं आणि नुसतं मिरवण्यासाठीच तर मग जहागिरी वाढून घेतली असती, ऐशारामात जगले असते. पण स्वराज्य हे सर्वसामान्य माणसाचं दुःख पुसण्यासाठी, त्याला माणूस म्हणून जगता यावं, इथल्या स्त्रियांना, इथल्या गोरगरिबांना हक्क मिळावा, अधिकार मिळावा, त्यांच्या कष्टाची किंमत व्हावी, ह्याच्यासाठी स्वराज्य आहे आणि ते तुलाच निर्माण करायचं. हे जे जिजाऊंनी सांगितलं ना, मला वाटतं आई वडिलांचा खूप प्रभाव पडतो मुलांवरती. नक्कीच. म्हणजे 2 मुलं, वडील दारू प्यायचे आणि 2 मुलं जन्माला आली. त्यांच्या 2 पोरांनी वडिलांकडनं काय आदर्श घेतला? एकानं परिस्थिती पाहिली की वडील रोज दारू पिऊन येतात, गावातली लोक त्यांच्याकडे कोणत्या नजरेनं बघतात, घरी आल्यानंतर ते आईला त्रास देतात, आईचं सगळं आयुष्य दुःखात गेलं. त्या मुलांना आदर्श घेतला की मी आयुष्यात दारूला हात लावणार नाही. आणि त्याच वेळेस दुसरा मुलगा बघत होता की वडील दारू पिऊन येतात, गावातलं कोण त्यांना अडवं येत नाही,
घरी आल्यानंतर वडिलांचाच रुबाब असतो, आई पण त्यांच्या समोर काही बोलत नाही, सगळं घरात त्यांचं चालतं आणि त्यानं व्यसन जवळ केलं. परिस्थितीतनं काय शिकायचं हे आपल्यावरती असतं. आणि मला वाटतं तुम्ही जे म्हटलात ना, मोटिवेशन, प्रेरणा ही त्याच्यासाठी गरजेची खरं असते. आहे. प्रसंग तर अनेक घडतात तुमच्या आजूबाजूला, पण त्या प्रसंगातनं नेमकं तुम्ही काय घ्यायचं हे सांगणारं, योग्य वेळी दिशा दाखवणारं कुणीतरी मिळावं लागतं. आणि ते जर कुणी मिळालं योग्य वयात, अर्जुन तर श्रेष्ठ धनुर्धारी होता, पण त्याला दिशा दाखवणारे भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण होते. होते. खरं आहे. कदाचित भगवान श्रीकृष्णाने सांगितलं असतं, अर्जुना नाही ना तुझी इच्छा, बरं चल बरं ठेव धनुष्य, तर कदाचित महाभारत झालं नसतं किंवा भगवान श्रीकृष्णाला अपेक्षित असणारा दुर्जनांचा संहारही झाला नसता. पण योग्य वेळी वाटाड्या, प्रेरणा देणारा मित्र, सखा, सोबती कुणीतरी भेटायला हवा. खरं तर आज फ्रेंडशिप डे, मैत्री दिवस जी, आपण जी. म्हणतो आणि आपण त्याच त्या विषयाला विषयावरती नकळत खरंच आपण. बोललोय आपण नकळत. काय हो, म्हणजे कवी अनंत राऊतांची खूप छान कविता आहे. हा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. खरंच गारव्यासारखे मित्र आहेत की गारव्यामध्ये वणव्यासारखे? म्हणजे नेमकं काय आपल्याला या मैत्रीमधून आजकाल मग बातम्या येतात, म्हणजे शक्यतो आपल्याला निगेटिव्हच बातम्या दाखवल्या जातात. कुठल्या मित्रानं कुठल्या मित्राचं चांगलं काही केलंय अशा बातम्या कधी येणार नाहीत. पण काय जे निगेटिव्ह घडतंय आज मैत्रीच्या बाबतीत त्यावर काय म्हणाल तुम्ही? खरं तर अनंत राऊत माझे खूप चांगले मित्र आहेत. अरे वा. त्यांनी खूप छान कविता लिहिली आणि मी खरं सांगू का, मैत्रीचं नातं हे जगा वेगळं असते, काय रक्ताचं नातं नाही. खरं आहे. आणि ठरवून कोण कोणाचं मित्र होतही नाही. होतही नाही. मैत्रीचं नातं हे जगा वेगळं असतं, रक्ताचं नसलं तरी नसा नसात भिंत. या अतूट नाट्याला कायम स्मरणात ठेवूया, भरू दे ओंझळ मायनं, गाणं स्नेहाचं गाऊया, असे एक 4 ओळी आहेत. वा. तर मला असं वाटतं की तुम्ही आठवून बघा थोडंसं, तुमच्या पडत्या काळात कुणीतरी एक मित्र तुमच्या सोबत असतो. नक्कीच. कदाचित तो श्रीमंत नसेल, त्याची परिस्थिती नसेल तुम्हाला मदत करायची, पण तो जेव्हा म्हणतो अरे मी आहे रे तुझ्यासोबत चल, तर मला वाटतं हा आधार खूप महत्वाचा असतो. आणि नको त्या ठिकाणी तू कर रे डेअरिंग, मी आहे तुझ्यासोबत असं म्हणणारे जर मिळाले तर हा. आयुष्याचं वाटोळ झालेलं पण आपण मग ते आपण बघितलेलं. पाहतोय. फालतू गोष्टीत मी आहे तुझ्यासोबत चल असं म्हणणारे जे भेटतात ना, हा. संगत खूप महत्वाची आहे. तुमचे मित्र कसे आहेत, तुमची संगत काय आहे, तुमचे गप्पांचे विषय काय आहेत, याच्यावरती तुमचं भविष्य अवलंबून आहे. तुम्ही टुकार साकार ज्यांना सामाजिक भान नाही, ज्यांना साहित्य वगैरे या गोष्टींची ओढ नाही, ज्यांना व्यवस्था समजत नाही, त्या विषयांवरती बोलायचं नाही, त्या विषयांवरती चर्चा करायची नाही, फालतू गोष्टींमध्ये वेळ घालायचा आहे, अशी मुलं जर मित्र म्हणून तुम्हाला संगतीला लाभली तर तुमचा प्रवाह त्याच दिशेनं होणार आहे. मला वाटतं चांगले मित्र मिळणं ह्याला नशीब लागतं. आणि माझी मैत्रीच्या या फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मित्रांनो चांगले मित्र निवडा. आणि जर तुम्हाला चुकून तुमच्या संगतीत वाईट मित्र असतील तर आजच्या दिवशी त्यांना सांगा की आपण बदल करू स्वतःमध्ये. आज आपण पुणे पोलिसांनी ड्रग्ज मुक्त पुणे अभियान राबवायला सुरुवात केली. हो. 9वी 10वीची पोरं त्यांच्यापर्यंत ही व्यसनाची माध्यमं सहजासहजी पोहोचायला लागली. हो. आणि कोणतेही आई वडील सांगत नाही चल आता ग्लासला ग्लास लाव, 2 थेंब बाजूला टाक, आता हे असं व्यसन. कुणी आई बापांना असं काय पूजा घालून शिकवलंय का करायला? अजिबात नाही. पण कुणीतरी एखादा मित्र करताना दिसतो, कुणीतरी समाजातला एखादा माणूस करताना दिसतो, ते आपण पाहतो, मग त्याचं अनुकरण आपण करायला लागतो. मग कुणीतरी एखादा व्यसनाधीन मित्र भेटतो, मग तो म्हणतो चल रे एकदा तर करून बघ, जरा कूल वाटतंय. आणि या कूल वाटण्याच्या नादात मग कधी आपण व्यसनांच्या आहारी जातो आपल्याला कळत नाही. माझी विनंती आहे, हेच वय असतं पाय घसरण्याचं आणि हेच वय असतं उंच भरारी घेण्याचं. नक्की. या वयामध्ये उंच भरारी घ्यायची का या वयामध्ये पाय घसरू द्यायचे हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. अरे कितीतरी उदाहरणं आहेत. मित्राला किडनी ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनमध्ये किडनी दिलेली उदाहरणं आहेत तिथे. वा. आणि त्यामुळं असं काही नाही, म्हणजे मैत्री हे खूप गोड नातं आहे आणि ते जपलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. आज ह्या सगळ्या जनरेशनच्या यांच्या पालकांना काय संदेश असेल हो, की पालक म्हणून तुम्ही असं केलं पाहिजे किंवा ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत? मी मगाशीच म्हटलं की पालक म्हणून आपली भूमिका ही म्हणजे बऱ्याचदा असं सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या पाल्यांचे मित्र व्हा. मी म्हणेल तुम्ही काउन्सिलर लोक वगैरे हा, खूप काही, तुम्ही मित्रत्वाच्या नात्यानं हा. मी म्हणेल तुम्ही तुमच्या मुलांशी अजिबात मित्रमैत्रिणी होण्याच्या फंदात पडू नका. त्यांना खूप मित्रमैत्रिणी आहेत. खरं. आपण त्यांचे चांगलं आई वडील व्हावं. ते मित्र होण्याच्या नादात मग पोरगा विचारतोय आई तुला काय कळतं ग, तू लगेच वडिलांच्या गळ्यात हात घालतो. थोडंसं अंतर असलंही पाहिजे. एवढी मोकळीक जरूर ठेवा की त्यांच्या आयुष्यातल्या बारीक सारीक गोष्टी त्या सरळ तुम्हाला येऊन सांगतील. इतकी मोकळीक आई वडील आणि मुलांच्या नात्यात जरूर असायला हवी. पण ते मित्रमैत्रिणी होण्याच्या फंदामध्ये
आपण तो आदर रिस्पेक्टही गमावून बसतो आणि मग मुलं त्याचा वेगळा अर्थ घ्यायला लागतात. माझी विनंती आहे, अजिबात पोरांचे मित्रमैत्रिणी होऊ नका. त्यांचे चांगले पालक आपण होऊ. त्यांना खूप मित्रमैत्रिणी आहेत. आपण आज महापुरुषांची नावं घेतोय. संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील. खरं तर यांचं साहित्य म्हणजे अफाट आहे. अफाट गोष्टी त्यातून शिकण्यासारख्या आहेत. मग आजच्या तरुणाईला काहीतरी असं चमचमणारं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं असं लाईट वगैरे अशा नाही का, असे इफेक्ट, या गोष्टी त्यांना फार आवडतात. तर अशा वेळी त्यांना जर मोटिवेट करायचंय आणि त्याचा धागा जर आपल्याला तुकाराम महाराजांच्या साहित्यातून घ्यायचा आहे, तर तो धागा कसा सांगाल तुम्ही? हे साहित्यच मुळात प्रचंड प्रभावी आहे. नक्कीच. ह्या झगमगाटाच्याही खूप पलीकडचं आहे. आणि शेकडो वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं साहित्य आजही तितकंच चर्चेत आहे, आजही तितकंच प्रभावी आहे. आणि याच्या पाठीमागचं कारण जर काय असेल ना, तर ज्ञानोबराय तुकोबरायांना केवळ कवी किंवा केवळ प्रतिभावंत साहित्यिक म्हणून नाही पाहता येणार. त्याच्या पाठीमागे त्यांचं जगणं आहे, त्याच्या पाठीमागे त्यांची साधना आहे. म्हणजे ज्ञानोबराय प्रचंड दुःख सहन करतात. किती दुःख! इंद्रायणीमध्ये स्नानाला गेले तर लोकांनी स्नान करू दिलं नाही. मांडे भाजायला खापर मागितलं, लोकांनी खापर दिलं नाही. भिक्षा मागायला गेले तर लोकांनी त्या झोळीमध्ये दगड माती ओतली. आणि एवढं सगळं दुःख सहन करून सुद्धा ज्ञानोबराय जेव्हा भगवंताकडे मागायची वेळ आली तेव्हा म्हणाले, जो जे वांछित होते लाहो प्राणिजा. तुकोबरायांच्या वेदना आपण सगळे जाणतो, त्यांचं चरित्र आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. जे साहित्य आज डोक्यावर घेऊन आपण मिरवतो तेच साहित्य लोकांनी इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवलं. इतका प्रचंड त्रास दिला आणि तरी सुद्धा तुकोबराय सांगतात की तुमचं सगळं दुःख बघून आमच्यातला कळवळा दाटून येतो. हे जे त्यांचं जगणं आहे, हे जे संतांच्या मनातली संवेदनशीलता आहे, हे जे माणूसपण आहे ना, हे त्या साहित्यावरती अधिक प्रभाव टाकतं. तुकोबरायांच्या गाथीतून तुम्ही तुकोबरायांचं जगणं वजा करा, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतून तुम्ही ज्ञानोबरायांचं जगणं वजा करा. नाही, या साहित्यावरती प्रभाव आहे तो संतांच्या जगण्याचा. आणि म्हणून तुकोबरायच म्हटले, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावाय. आम्ही नुसत्या गप्पा मारायला जन्माला आलेलो नाही. जे साधू संतांनी ऋषीमुनींनी सांगितलं ते आमच्या वर्तनात आहे, हे दाखवून देण्यासाठी आमचा जन्म आहे. म्हणजे लोक म्हणतात की इंद्रायणीनं गाथा परत केली, हा चमत्कार आहे. चला, मी म्हणेल तुकोबरायांचा अधिकार आहे इंद्रायणीनं गाथा परत केली. खरा चमत्कार तर वेगळा आहे. पिढ्यानं पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात घेऊन बुडून टाकली. आज कुणाकडे ₹1 आपण सोडायला तयार नाही होत. खरं. आणि तुकोबराय पिढ्यानं पिढ्या चालत आलेली महाजनकीची कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात नेऊन सरळ बुडून टाकतात. हा चमत्कार आहे. मी तर म्हणतो, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज. म्हणून तुम्ही या झगमगाटात सुद्धा संत साहित्याचा प्रभाव हा कायम राहणार आहे. आणि तुम्ही कोणताही तरुणाईचा विषय घ्या, त्यावरती ज्ञानोबराय लिहितात, तुकोबराय लिहितात. समाजातला तुम्ही कोणताही विषय घ्या, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, अगदी तुमचं साहित्य, समाज, निसर्ग, पर्यावरण, अर्थकारण, अशा अनेक विषयांवरती साधू संतांनी आपली मतं मांडली. तुमच्या मनाची चंचलता असेल, तुमचे कर्म असतील, या सगळ्या विषयांवरती बोलतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण संत साहित्याचा धागा पकडूनच आपल्याला पुढे जावं लागेल. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची भाषा बोलावी लागेल, ती आपल्या वर्तनात असावी असेल. आणि संतांनी कुठेही अंधश्रद्धेला थारा दिलेला नाही. कधी कधी काय होतं की आपण अध्यात्म आणि मग त्याच्यातून कर्मकांड आणि कर्मकांडातून अंधश्रद्धा अशा विषयाकडे वळायला लागतो. पण आपण सगळी नशीबवान मंडळी आहोत की महाराष्ट्रात जन्माला आलेल्या सगळ्या संतांनी कुठेही अंधश्रद्धेला थारा दिलेला नाही. आणि म्हणून मला वाटतं की तरुणांनी थोडंसं संत साहित्याकडे वळायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे खूप छान सांगितलं. कारण तरुणांनी आज आदर्श असायला हवेत. म्हणजे आमचे आदर्श आज आमच्या या जनरेशनचा, म्हणजे आम्हाला जेनझी म्हटलं जातं, जे आहे ती जनरेशन आमची. आणि या जनरेशनमध्ये आम्हाला जर बघितलं तर हा झगमगाट आवडतो. पण या पलीकडे जाऊन काही संतांनी आपल्याला संदेश दिले आणि त्याच्याकडे कुठंतरी एक नजर आपण ठेवली गेली पाहिजे. खूप छान सरांनी सांगितलं. आणि पुढचा प्रश्न सर माझा असा असेल की आपण छत्रपती शिवरायांचं जडणघडणीबद्दल आपण बोललो किंवा मासाहेबांनी, पण शंभू महाराजांच्या आयुष्यातले असे काही क्षण, त्यांनी सगळ्या लढाई जिंकल्या, शेवटच्या क्षणाला जो काही संघर्ष केला, एवढं आपल्याला माहिती आहे. पण त्यांच्या जडणघडणीबद्दल काय सांगाल? त्यांना काय बरं मोटिवेशन असेल हो संभाजी महाराजांना, की अगदी मरणदारात आहे पण तो माणूस हलत नाही? मी मगाशी म्हटलं की पालकांचा खूप प्रभाव असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव आहेत छत्रपती संभाजी महाराज.
आणि मी असं म्हणेल की आपण संभाजी महाराजांना छावा म्हणतो, हो पण छावा कुणालाही म्हणत नाही. खरंय. त्याच्यासाठी बाप सिंह असावा. हो. बाप सिंह आहे म्हणून छावा आहे. आणि पदोपदी बघितलंय. आग्र्याचा प्रसंग तर असा आहे, जेव्हा शिवाजी महाराजांना सरदारांच्या रांगेत उभं केलं, हो. जे पाठीला पाय लावून पळाले ते शिवाजी राजांच्या समोर उभे आहेत, पुढे उभे आहेत. रामसिंग. आणि कुणीही असं आजपर्यंत औरंगजेबाच्या दरबारातला नियम होता, जायचं, मुजरा करायचा, 10-12 पावलं मागे यायचं, पण औरंगजेबाला कुणी पाठ दाखवायची नाही. शिवाजी महाराज आग्र्यामध्ये त्या सभागृहामध्ये परकीयांच्या गोटात तिथं रामसिंगाला जाब विचारतात, आम्हाला इथं तुम्ही अपमान करायला बोलवलंय का? जिथे आवाज उंच करून कुणी बोलत नव्हतं तिथं मुजरा बिजरा तर सोडा, ताड दिशी पाड दाखवून छत्रपती शिवाजी महाराज निघून जातात. आणि हे कोण बघतंय? सोबत असणारे संभाजीराजे पाहतात. संभाजीराजांना पाटीन पेन्सिल घेऊन शिकवावं लागलं नाही, याला स्वाभिमान म्हणतात. हे समोर बघितलंय डोळ्या देखत, अरे परकीयांच्या गोटात आमचे वडील इथे औरंगजेबाच्या समोर जर पाठ दाखवून निघून जाऊ शकतात, हे सांगावं लागत नाही हो. आणि म्हणून तो रुबाब ते सगळं आपल्याला संभाजीराजांच्या ठाई पाहायला मिळतं. आणि संभाजीराजांचा इतिहास नुसता ढाल तलवारींचा नाही. 13-14 प्रकारच्या भाषा संभाजीराजे बोलत होते, ते जाणत होते. एका राजाच्या पोटी जन्माला आलेल्या लेकराला असं वाटतं की हे ढाल तलवार याच्या बरोबरीनं आपण साहित्य जाणलं पाहिजे, आपण नीतिशास्त्र जाणलं पाहिजे. आणि हे जिजाऊंचे शिवाजीराजांचे संस्कार आहेत. खरंय. आणि आजच्या पिढीत मला वाटतं हे संस्कार पुढे कॅरी फॉरवर्ड झालं पाहिजे. आपण पाश्चिमात्य संस्कृतीला कुठेतरी कॅरी फॉरवर्ड करण्याचा विचार करतोय, पण खरं तर आपल्या साहित्यात किंवा आपल्या संत परंपरेमध्ये, आपल्या इतिहासामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंबद्दल आपण बोललो. या लोकांचा खरं तर धगधगता इतिहास आहे. आणि इतिहासाकडे वळून पाहताना हा एक स्वतंत्र विषय मला वाटतं पॉडकास्टचा होईल. तर इतिहासाकडे वळून पाहताना मग ते फक्त तरुणांना नाही, तर अगदी ज्यांचं वय 60च्या पुढे रिटायर झालेत त्यांच्यासाठी काय सांगणं असेल इतिहासाकडे वळून पाहताना या विषयाबद्दल? याच्यावरती खूप बारकाईनं खरं तर विचार केला पाहिजे. इतिहासाकडे किती वळून बघायचं हेही ठरवलं पाहिजे. गाडी चालवताना ड्रायव्हरला पुढे बघायचं असेल तर मोठी काच दिलेली असते, हो, आणि मागे बघायचं असेल तर छोटा आरसा दिलेला असतो, हो. मागे तितकंच बघायचं असतं जितकं छोट्या आरशात दिसते. तुम्ही जर मागे चोळून बघाल आणि रोज त्यातनं काहीतरी उकरून काढाल, त्याच्यावरती तुम्ही काहीतरी सामाजिक स्वास्थ्य बिघडतील असे विषय पुढे घेऊन येणार, तर आपण काय शिकणार आहोत इतिहासातनं? इतिहासाकडे किती बघावं असं जर मला विचारलं ना, म्हणजे छोट्या आरशात ड्रायव्हरला जेवढं दिसतं ना तेवढंच इतिहासात बघितलं पाहिजे. आणि चालू आहे, गरजेचं सुद्धा आहे. अगदी 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 इतिहास गरजेचाच आहे. इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही, पण किती? तुम्ही जर रोज मागे चोळून बघाल, आमच्याकडे हे होतं, आमच्याकडे ते होतं, आता आपल्याला पुढे पण जायचंय. म्हटलं तसं की ड्रायव्हरला छोट्या आरशात दिसेल तितकं मागं बघूयात आपण. नक्कीच. आणि आता पुढे जात असताना आता नवीन तंत्रज्ञान आलंय, नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. खरं तर आजची तरुणाई जे काय आपण म्हणतो की खूप छान आहे, त्यांच्याकडे बळ आहे, त्यांच्याकडे, पण कुठंतरी हे डायव्हर्ट होतं. कुठंतरी त्यांचा फोकस मग 3-3 तास 4-4 तास त्या स्क्रीनवरती त्या गेम खेळण्यात जातोय. अगदी फ्री फायर, बॅटल ग्राउंड सारख्या गेमनी तर मी तर म्हणेल की आपल्या बऱ्यापैकी तरुणांना त्यामध्ये अडकवलं. तर अशा लोकांना काय संदेश द्याल सर? आपली जबाबदारी आहे की आपण या मुलांच्या हातात कोणत्या वयात कोणती साधनं देतो. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात आपण मोबाईल देऊन टाकले आणि बाप कौतुकानं सांगतंय मला कळत नाही ते त्याला कळतंय. मोबाईल वाईट नाहीये, ते खूप चांगलं साधन आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचताय. परंतु किती, कोणत्या वयात, कधी, याचं काहीतरी तारतम्य आपण सगळ्यांनी बाळगलं पाहिजे. पोरं मैदानावर खेळत नाहीत. आपण जर खेळायला गेलो तर आई काठी घेऊन यायची, बाद झालं रे खेळायचं, चला आता अभ्यासाला बसा. आता आईला म्हणावं लागतं, ए बाबा ठेव मोबाईल, चल मैदानावर, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मार. इथपर्यंत येऊन ठेपलंय. मग इनबॉक्समध्ये कुणाचा तरी मेसेज येतो, हाय, मग तिकडनं रिप्लाय, मग व्हिडिओ कॉल, मग त्यातनं ब्लॅकमेलिंग, मग आत्महत्या. हा प्रवास खूप वाईट आहे खरं तर. त्यामुळं नवीन तंत्रज्ञान पोरांपर्यंत येणार आहे, फक्त त्याच्या वापरण्याच्या मर्यादा ह्या आपण काही ठरवून घेतल्या पाहिजेत. आणि त्या छान पद्धतीनं मुलांना, आणि मुलांकडनं एखादी गोष्ट जेव्हा काढून घेतो तेव्हा ती अशी हिसकावून नाही घेता येणार. जेव्हा मोबाईल घेता तेव्हा पुस्तक द्यावं लागेल, मोबाईल काढून घेता तेव्हा बॅट द्यावी लागेल, त्याच्यासोबत तुम्हाला खेळावं लागेल सवय लागेपर्यंत, तुम्हालाही पुस्तक उघडावं लागेल. मला जयंत नारळीकर साहेबांची एक मुलाखत मी ऐकली होती. ते म्हणाले होते की आमच्या घरात मामा यायचे, घरात फळा होता, फळ्यावरती एक गणित लिहायचे आणि म्हणायचे, पोरांनो मी आलो रे, जरा सोडवा. आणि मग ते गणित सोडवण्यासाठी आमचा वेळ जायचा, आम्ही धडपडायचो, कुणाचं लवकर होतंय, कोण कोणत्या पद्धतीने सोडवतंय. आता किती घरात असं वातावरण आहे. वर्तमानपत्रातल्या अग्रलेखावर कुटुंबात चर्चा व्हायच्या, हे आज संपादकांनी हे असं लिहिलंय बरं का, याच्यावर तुझं मत काय? नाही मला तर असं वाटतंय.
एकत्र गोल करून लोक जेवायला बसायची, वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा गोष्टी व्हायच्या. प्रत्येक जण आपापल्या वेळेने येतो, 2 घास खा, चला बिझी आहेत सगळे, पण आठवड्यातनं 15 दिवसातनं कधीतरी गोल करून एकत्र जेवायला बसा, कधीतरी एखाद्या विषयावरती चर्चा करा, कधीतरी चांगल्या चित्रपटांना सोबत जा, कधीतरी चांगली नाटकं एकत्र बसा, कधीतरी एखाद्या गाजलेल्या कादंबरीवरती घरातल्या घरात बोला. हा संवाद नाही, काय हवं काय नको याच्याविषयी चर्चा नाही, आणि मग जादूची कांडी फिरवावी तसं पोरांनी हेच करावं तेच असे नाही अपेक्षा करू शकत. मला वाटतं आपली सामूहिक जबाबदारी आहे. तंत्रज्ञान तुम्ही नाकारणार आहात का? अजिबात. आज तुम्ही कम्प्युटर तुम्ही नाकारलं का? आल्यानंतर त्याची सवय झाली, बदलणार आहे तंत्रज्ञान, आणि नवीन तंत्रज्ञान जर स्वीकारलं नाही तर आपणही मार्केटमध्ये टिकू शकत नाही. HMTच्या टिकटिकवरती देश चालत होता, आता नाहीये, आता नवीन पद्धतीची घड्याळ आली. परिस्थिती बदलतीये आणि बदलत्या परिस्थितीनुसार येणारी पिढी बदलणार आहे, आपण तिला थांबू शकत नाही. नक्कीच. AI किंवा आज हे जे काही तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी विकसित झाली, याच्याकडे तरुणांनी कसं पाहावं? तंत्रज्ञान खरं तर विकसित करण्यावरती आपलं लक्ष असावं. तरुणांना वाटायला पाहिजे की आपण संशोधनात यावं, माणसाचं जगणं अधिकाधिक सुलभ व्हावं, अधिकाधिक सुखी व्हावं, अधिकाधिक समाधानी व्हावं. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का? मला वाटतं याच्यासाठी, आणि बऱ्याचदा असं होतं की साधनांचा खूप उपलब्धता झाली की आता पुढे काय हा प्रश्न पडतो. पायी चालत होतो तेव्हा वाटायचं सायकल, सायकल आल्यानंतर वाटायचं गाडी, आता एक महागडी गाडी, आणि मग आता प्रश्न पडतो पुढे काय. मला वाटतं की पुढे काय ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी थोडंसं अंतर्मनात आपण सगळ्यांनी डोकावलं पाहिजे. महात्मा गांधी म्हणाले, जेव्हा तुम्हाला असा प्रश्न पडेल ना की आता पुढे काय, तेव्हा तुमच्या बाजूला असलेला एखादा गरीब, एखादा दुःखी, एखादा हतबल माणूस, त्याचा चेहरा आठवा, आणि मग तुम्ही तुमच्या मनाला विचारा की याच्यासाठी मी काय करू शकतो. तुम्हाला तुमच्या जगण्याचा मार्ग सापडेल. कोणती पुस्तकं किंवा ज्यांनी तुम्हाला स्वतःला इन्स्पायर केलं? मी सांगू का, जगभरात अनेक पुस्तकं आहेत, रोज कितीतरी पुस्तकं येतात. कुठल्या कुठल्या पुस्तकांची नावं सांगू, पण आपल्या सगळ्यांच्या घरात ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांची गाथा असली पाहिजे. वा. ज्ञानोबराय इतकं गोड सांगतात आणि तुकोबराय थोडंसं कणखरपणे सांगतात. म्हणजे जर मला विचारलं तर मी म्हणेल ज्ञानोबराय कानात सांगतात आणि तुकोबराय कानाखाली लावून सांगतात. इतकाच काय तो दोघांमध्ये फरक आहे. पण गाथा आणि ज्ञानेश्वरी आपल्याकडे असायला. आता अपयश या विषयावरती आपण मगाशी काही थोडंसं पाहिलं. आता काही लोकांना अपयश येतं, त्यांना ते सहन होत नाही किंवा काही कलह होतात. जसं आपला कुटुंब प्रबोधन विषय होता, काही कौटुंबिक समस्यांमधून ते अगदी टोकाचा निर्णय घेतात. टोकाचा म्हणजे काय? आत्महत्या. तो आत्महत्या करणारा एखादा जर आपला पॉडकास्ट बघतोय, असं समजा की तो आलाय पॉडकास्ट बघायला, त्याला काय असं तुम्ही सांगाल की नक्कीच त्याला विचार करायला तो भाग पडेल? या संघर्षातनं 2 गोष्टी होतात. एक तर कुणाला तर मारलं जातं, नाहीतर आपण तरी आत्महत्या करतो. संघर्ष, अपयश कुणाच्या वाट्याला आलेलं नाही मला सांगा. जगात सगळ्यांच्या वाट्याला संघर्ष आहे, प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी अपयश आलेलं आहे. पण त्यातून आत्महत्या किंवा कुणाचा तरी जीव घेणं हे त्याला उत्तर नाहीच आहे. तुम्ही शायर बशर बद्र तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी लिहिलं की जेव्हा एका दंगलीमध्ये त्यांचं घर जाळलं गेलं, केवढं मोठं संकट आहे. हो. तेव्हा त्या माणसानं त्याच्या प्रतिभेच्या जोरावर कागद आणि पेन घेतला आणि कागदावरती लिहिलं, लोग अक्सर टूट जाते हैं घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तिया जलाने में. म्हणजे तुम्ही तुमच्या संकटाकडे सुद्धा कसं पाहता. आणि राहिला विषय नात्यातल्या संघर्षाचा, की आपण काहीतरी टोकाचं पाऊल उचलतो, मला वाटतं कुठे थांबायचं ना हे कळलं पाहिजे. शायर बशर बद्र यांनीच लिहिलंय की, जे खूप सुंदर लिहितात, ते म्हणतात, दुश्मनी जमकर करो मगर एक गुंजाइश रहे, अगर कभी हम दोस्त बन जाए तो शर्मिंदा ना हो. म्हणजे कुणाविषयी टोकाचं पाऊल उचलताना काय म्हणत, अरे उद्या जर आम्ही मित्र झालो तर एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून पाहता आलं पाहिजे. बरं, हे जर जपता आलं ना तर मजा आहे जगण्यामध्ये. संघर्ष सगळ्यांच्या वाट्याला आहे. कधी 2 पावलं पुढे जायचं, कधी 2 पावलं माघार घ्यायची, कधी छाती काढून उभं राहायचं आणि कधी तारतम्य ठेवून वागायचं, हे ठरवता आलं पाहिजे. आणि हे ज्याला ठरवता आलं त्याचं जीवन सुंदर आहे. सरांचा खूप छान विषय आहे खरं तर, जीवन सुंदर आहे. तर त्याबद्दल काय सांगाल सर? जीवन थोडक्यात अगदी जीवन सुंदर आहे. जीवन सुंदर आहे हे मी का म्हणतो माहितीये का, की जगात सगळ्यात दुर्मिळ जर काय असेल ना तर जीवन आहे. हो. मी जर तुम्हाला विचारलं हिरा महाग आहे की कोळसा, तर तुम्ही काय सांगाल? हिरा. ऑब्व्हियसली हिरा.
हिरेची उपलब्धता जास्त आहे का कोळशाची उपलब्धता जास्त आहे? कोळशाची. म्हणून कोळशाची व्हॅल्यू कमी असेल, हिऱ्याची जास्त असेल. तसं ज्याची उपलब्धता कमी त्याची किंमत जर जास्त आहे तर जीवन एकदाच आहे. त्याची उपलब्धता परत नाहीये. एकदा संपलं की संपलंच ना. मग 4 जण येणार, उचलणार, घेऊन जाणार आणि मग कबीरांच्या भाषेत फूक दिनी जैसे होली, जशी होळी पेटवतात तितक्या सहजतेनं आपण विरून जातो. हो. काय आहे? आणि माहित नाही आपल्याला की किती दिवस हे आपल्याकडे आहे. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो. जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाही. 9 सेकंद पण 9 सेकंद पण आधी मिळत नाही. इतकं क्षणभंगूर आहे. हो. आणि मग त्याचा किती आनंद घ्यायला हवा. आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या क्षणाचा आनंद घ्यायला हवा. ते क्षण आपल्याला अशी टिपकागदासारखे जगून घेता यायला हवे. आणि म्हणून मला वाटतं जीवन सुंदर आहे. उगाच रडत बसण्यात मजा नाही. कारण आज हा प्रॉब्लेम खूप जास्त आहे. प्रत्येक जण उठतोय आणि मग म्हणतोय अगदी 2-4 वर्षाची मुलं डिप्रेशन आलं मला. डिप्रेशन म्हणजे डिप्रेशन हा शब्द सर पाठीमागच्या पिढीला माहिती होता का? अगदी अगदी अगदी. काय असे प्रसंग येतात आयुष्यात की आपण खचून जातो. पण त्यावेळेस कोणीतरी आधार देणारं, कोणीतरी मार्गदर्शन करणारं भेटावं. जी माणसं अशी खचलेली सापडतील त्यांच्या पाठीवर थाप मारा, त्यांच्याशी बोला. म्हणजे विंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं. प्रत्येक वेळेस काय खिशात हात घालून पैसेच द्यावेत अशी आवश्यकता नसते. थकलेल्या, रंजलेल्या, पिचलेल्या माणसाच्या पाठीवर थाप मारा, त्याच्या हातात हात द्या, त्याला म्हणा मी आहे तुझ्यासोबत. ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची असते. आता त्याला तुम्ही डिप्रेशन वगैरे म्हणाल, पण असे नैराश्याचे प्रसंग येतात प्रत्येकाच्या आयुष्यात. पण त्यातून बाहेर पडणं मला वाटतं हे खूप गरजेचं असतं. अगदीच 10 वेळी सुद्धा महाराजांनी मग तह करावा लागला छत्रपती शिवाजी महाराजांना. 23 किल्ले द्यावे लागले मिर्झा राज्यांना. मग महाराज थांबले का? आता 23 किल्ले दिले ना, आता करायचं काय? आता महत्वाचे किल्ले गेले, आता पुन्हा स्वराज्य कसं निर्माण? राजे थांबले नाहीत. भेटायला जातात औरंगजेबाला, आग्र्याला. आणि जाताना एकटे जात नाहीत. एवढ्या एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन जातात. तुम्ही बघा गंमत कशी आहे. आता जो मधला प्रवास आहे, या मधल्या प्रवासात शिवाजी महाराजांचं आणि संभाजी राजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? नक्कीच. काय सांगितलं असेल शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट. काय बोलले काय असतील? शिवाजी महाराजांनी सांगितलं असेल शंभूराजे हा संकटाचा काळ आहे, पण डगमगून जाऊ नका, बघू काय करायचं ते. गेले भेटायला. आणि भेटायला गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी महाराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे एवढेसे संभाजी महाराज दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आग्रा कैसे ले आओगे? माहित होता, आता तहात दिलेत, घेऊ की परत एक. हा ऍटिट्यूड असला. ठीक आहे, नाही जमलं, जमेल पुढच्या वेळेस. ठीक आहे, नाही संधी मिळाली, चल परत ती खेचून आणूयात. हे जे लढण्याची जी प्रेरणा आहे ना, ती मला वाटतं आपल्याकडे असली पाहिजे. नक्कीच. आणि परिस्थितीला दोष नाही दिला पाहिजे. परिस्थितीला दोष देणाऱ्यांबद्दल मला तुमच्याकडून ऐकायला खास म्हणजे आवडेल, कारण तुमच्या व्याख्यानांमध्ये त्याबद्दल तुम्ही फार खोचक. बऱ्याच तरुणांशी मी जेव्हा बोलतो तेव्हा असं म्हटलं जातं की नाही, आमच्या वेळेस कोण सांगायला नव्हतं, मला हे काय माहित नव्हतं. काय दोष देऊन करणार आहात? आपलं दुःख, आपलं रडगाणं, शेवट लोक येतील, सांत्वन करतील, 2 मित्र येतील, थोडीफार मदत करतील, पण त्यानंतर तुमचं तुम्हालाच जगायचंय, त्यातून तुमचं तुम्हालाच बाहेर पडायचं. वामनराव पैंचं खूप गोड वाक्य आहे, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्प करा. कोणतरी येईल आणि तुम्हाला घडवत बसेल असं नाही होणार. आता माणूस म्हणून आपण आपलं घडलं पाहिजे. एखादं तुम्ही बघा, एखाद्या सिमेंटच्या रस्त्यात सुद्धा कुठून तरी एखादा अंकुर फुलतो आणि ते झाड ते सगळं तोडून बाहेर येतं. कोण प्रेरणा द्यायला त्याला? कोण मोटिवेशन तिथं द्यायला आहे की तुला यातून सुद्धा बाहेर यायचंय? पण त्याचं ते धडपडतं, त्यातून ते अंकुर फुलतो. मला वाटतं निसर्गाकडनं खूप शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून बाह्य प्रेरणा आणि आंतरप्रेरणा जे आपण म्हणतो ना, ती आंतरप्रेरणा आपली आपल्यात असायला हवी. आपण कुठेतरी जाऊन एखादं मोटिवेशनल स्पीच देतो, त्यातून 4 मुलं प्रभावित होतात, तो प्रभाव काही काळासाठी टिकतोही, पण त्यातून जोपर्यंत अंतर्मनातून तुम्ही स्वतःला प्रेरित करत नाही ना, मला हे करायचंय, तोपर्यंत या बाहेरच्या मोटिवेशनचा कितपत फायदा होणार आहे? खरंय खरंय. आणि मोटिवेशन हे आतूनच आतून आलं पाहिजे. तुम्हाला थिनगी पेटवण्यापुरतं हे भाषण बिषण कुणाचं तरी 4 वाक्य कानावर पडली, ती थिनगी पेटेल, पण त्यातून पुन्हा स्वयंप्रकाशित होणं हे मला वाटतं आपलं आपण ठरवायला. हो नक्कीच. कारण एकदा तुम्हाला तुमची आत मशाल पेटली की ती तेवत ठेवणं तुमच्या हातात. तेवत ठेवणं, पेटवून कोणीही जाईल, अगदी तेवत ठेवली पाहिजे.
खरंय. आणि आता हे टेक्नॉलॉजीचं म्हणजे तंत्रज्ञानाचं युग आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. जसं तुम्ही व्याख्यानात खूप छान सांगता की जपानमध्ये खूप सारा क्रांती घडवली, टेक्नॉलॉजीमध्ये नंबर 1 आहे. पण आज तेच जर भारताला बघितलं तर अगदी ऑलिम्पिकमध्ये हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढेच मेडल्स आहेत. म्हणजे आपल्याकडे काय नाहीये किंवा काय आपल्या तरुणांकडे नाहीये असं तुम्हाला वाटतं? ही कौशल्य विकसित करण्यासाठी अपेक्षित असणारा काळ, अपेक्षित असणारे प्रयत्न, मला वाटतं याची कुठेतरी अभाव आपल्याकडे पाहायला मिळतो. मुलांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, त्यांना संधीची दारं खुली करून दिली पाहिजेत आणि ज्यांच्याकडे कौशल्य आहेत त्यांच्यावरती आपण काम केलं पाहिजे. हे जर काम करू शकलो तर आपली मुलंही प्रचंड हुशार आहेत. नक्की. फक्त संधी शोधून योग्य लोकांची निवड करून त्यांना विकसित करणं ही जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. ते कुणा एकट्या दुकट्याचं काम नाहीये. नक्कीच. आता हा सगळं आपण प्रबोधन किंवा या विषयावरती बोललो. पण आता मला जाणून घ्यायला आवडेल मोगरा फुललाबद्दल. कारण आज महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या बाहेर सुद्धा मधल्या शोबद्दल मी ऐकलं किंवा अजून बऱ्याच ठिकाणी जगभरात हा शो होतोय. मोगरा फुललाबद्दल काय सांगाल सर? खरं तर संत ज्ञानोबारायांचं चरित्र लोकांपर्यंत पोहोचावं हां. अशी आमची इच्छा होती सगळ्यांची. ज्ञानेश्वरी आपण सगळ्यांनी वाचलेली आहे, आपण सगळी वाचतो, गावोगावी ज्ञानेश्वरीची पारायण होतात. या ग्रंथावरती इथल्या माणसांनी इतकं प्रेम केलं, कदाचित एखाद्या प्राकृतमध्ये असणाऱ्या त्या ओवीचा अर्थ एखाद्याला कळायचाही नाही, पण तरी सुद्धा तो पारायणाला बसतो. हो. महाराजांच्या पाठीमागे त्या ओळीवरती बोट फिरवतो. ज्ञानेश्वरी प्रचलित आहे, ज्ञानेश्वरी घराघरात आहे. पण ज्ञानोबाराय जे जगले, ज्ञानोबारायांच्या वाट्याला जे दुःख आलं आणि त्यातूनही प्रेरणा घेऊन ज्ञानाची कावड सगळ्यांसाठी ज्ञानोबारायांनी खुली केली, हे लोकांपर्यंत पोहोचावं. ज्ञानोबारायांनी जसं व्यवस्थेला आव्हान दिलं, व्यवस्थेला प्रश्न विचारला, मुळात ज्ञान मर्यादित होतं संस्कृतमध्ये, ते प्राकृतमध्ये ज्ञानोबारायांनी आणलं, सगळ्यांसाठी ते खुलं करून दिलं. हा विचार जगभरापर्यंत जावा या उद्देशानं आम्ही मोगरा फुलला हा कार्यक्रम घेऊन पुढे आलो. त्यात ज्ञानोबारायांचे अभंग, प्रसंगानुरूप तुकोबारायांचे अभंग किंवा सकल संतांचे अभंग, अगदी सोयराबाई महाराजांनी लिहिलेला अवघा रंग एक झाला अशा किंवा नाथ महाराजांच्या काही गवळणी, काही भारुडं, असा एकत्रित साथ संगीत करत आता तरुणांना जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्यांच्या भाषेत, त्यांच्या फॉर्ममध्ये द्यावं लागेल, त्यांना आवडेल असं द्यावं लागेल. आणि म्हणून वारकरी संप्रदायात कीर्तनाला काही मर्यादा आहेत. म्हणजे तुम्हाला ठराविक वेशभूषेत जायला हवं, तो अभंग त्या वेळेत तेवढ्या पद्धतीनं तो सोडवायला हवा. मग या मर्यादेत आपण हे सगळं पोहोचू शकत नाही. आणि म्हणून कथेच्या स्वरूपामध्ये आपल्याला चरित्र लोकांपर्यंत पोहोचवता येईल का आणि त्याला साथ संगीताची साथ देता येईल का, या उद्देशानं मोगरा फुलला हा कार्यक्रम आम्ही पुढे घेऊन आलो. आणि त्यात आम्ही एक दखल घेतोय की वारकरी संप्रदायाच्या ज्या काही परंपरा आहेत त्याला कुठं तडा जाणार नाही किंवा त्यात कुठे त्याच्या मर्यादा ओलांडल्या जाणार नाही. त्या मर्यादा राखून आपल्याला हे लोकांपर्यंत पोहोचवता येईल का याची काळजी घेत आम्ही हा प्रयोग करतोय. नक्कीच. कारण की या पुढच्या येणाऱ्या जनरेशनला मोटिवेट करणं म्हणजे त्यांच्या कलानं पण घ्यायला पाहिजे. आणि तो विचार मला वाटतंय सरांनी आणि त्यांच्या पत्नी म्हणजे सरांनी मॅडमनी सुद्धा ते धनुष्य पेललंय. आणि खूप छान. म्हणजे एक दाम्पत्य असं आहे की महाराष्ट्राला प्रबोधन करत आज महाराष्ट्र नव्हे तर जगभर ह्या मातीतल्या गोष्टी जगभर पोहोचवत आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि असे विषय खरं तर प्रकर्षणानं समोर यायला पाहिजेत सर. बरोबर आहे ना? कारण हा विषय लोकांच्या मानसिकतेवरती काम करणार. म्हणजे मनके हारे हार मनके जिते जीत आम्ही फक्त चावामध्ये पाहिलं, पण खरं तर मन काय आहे, माइंडसेट काय आहे, या माइंडसेटवरती काम केलं गेलं पाहिजे. सो माइंडसेट बद्दल काय सांगा? तुमच्या कृतीच्या पाठीमागे पहिली कल्पना तर तुमच्या मनात निर्माण होते. माइंडसेट हे इतकं गरजेचं आहे की जसं एखादं पीक चांगलं येण्यासाठी जितकी जमीन महत्वाची असते तितकं तुमचा माइंडसेट महत्वाचा आहे. आणि सगळ्या संतांनी मनावरती लिहिलंय. ज्ञानोबारांनी सांगितलं, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. हे भ्रमर जे म्हटलंय ना ते मनालाच म्हटलंय ज्ञानोबारांनी. आणि त्याला सांगितलं इकडे तिकडे पळू नको बरं, तुला स्थिर व्हावं लागेल. आणि कुठं स्थिर व्हावं लागेल? चरण कमळ दळू रे भ्रमरा. संतांच्या चरणाजवळ जाऊन स्थिर व्हावं लागेल. किंवा सगळ्या संतांनी आपल्याला मनावरती लिहायला, अगदी अलीकडच्या काळात बहिणाबाईंनी मन वढाय वढाय किंवा कागज के दो पंख ते हिंदीतलं एक गाणं असेल, अगदी अलीकडच्या कवी गीतकारांनी सुद्धा मनावरती भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तुमचा माइंडसेट, तुमचं मनाचं स्थैर्य हे खूप गरजेचं आहे. असं नक्कीच. यशस्वी होण्यासाठीचा माइंडसेट म्हणजे नेमकं काय? आपण जे म्हणतो ना सकारात्मक विचार करा. जुनी लोक म्हणायचे वाईट बोलू नको रे. तुमच्या बोलण्याचा, तुमच्या मानसिकतेचा परिणाम हा तुमच्या कृतीवरती होत असतो.
आणि म्हणून आपण स्वतःला ते इमॅजिन केलं पाहिजे की हो, मी यशस्वी होतोय, मी यशस्वी होणार आहे किंवा त्या प्रक्रियेचा मी भाग आहे. आणि त्याची सुरुवात तुम्ही जसं म्हटलात तसं मनातनंच होते. माणूस जिंकतो तोही मनात आणि हारतो तोही मनात. माणूस पहिल्यांदा मनात हारतो आणि मग रणांगणात हारतो. तो जिंकतो सुद्धा पहिल्यांदा मनात जिंकतो आणि मग रणांगणात जिंकतो. आणि म्हणून यशस्वीतेची जी मानसिकता आहे ती तुमच्यात असली पाहिजे. नक्कीच नक्कीच. आज तुम्ही बऱ्याच चित्रपटांसाठी म्हणजे अगदी लेखन पण केलेलं आहे, गायनांचं, म्हणजे कवी म्हणून पण आज तुम्ही प्रचलित आहात. तर ते जे तुमचं आज महाराष्ट्रभर फेमस आहे, काय सांगू, त्या ओळी आम्हाला ऐकायला खूप छान वाटतं. खरं तर कारण की कॉलेजला- कुठेतरी आम्ही ऐकलं होतं की तुम्ही म्हणताय सुद्धा की देवानी मला गळा. खरं तर ही कविता मी कॉलेजला असताना लिहिली होती अच्छा. आणि नंतर बॉईज 4 या चित्रपटातनं अवधूत गुप्तेंनी ते संगीतबद्ध केलं. ते त्यातल्या 4 ओळी मी तुमच्यासाठी फक्त सादर करतो. नक्कीच. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग, जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, मानसांनी मानसांशी सोडले का रंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी, कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी, म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना. वा, Thank you. खूप छान. खरं तर सर, आता हे गाणं खूप छान आहे, पण ही प्रेरणा कुठून आली? म्हणजे असं काहीतरी कॉलेज जीवनात आपल्याला सुचणं? आपण गावाकडनं आलोय सगळे. हो. नगर जिल्ह्यात माझं छोटंसं गाव आहे. आपण गाव गाडा सगळं जोडून सगळं पाहिलंय. बघितलेलं आहे. गावातली माणसं जोड आपण ते जगलोय. आणि ज्यावेळेस तुम्ही अचानक शहरात येता त्यावेळेस प्रत्येकाच्या मनात गावाची आठवण खूप ही असते. अशी असते. आणि त्यावेळेस ते आपसुक शहरात जेव्हा मी आलो शिकायला, तेव्हा मला सारखी जी गावाकडची ओढ, गावाकडे जावंसं वाटायचं, त्यातून ही कविता खरं तर पुढे आली. वा, खूपच छान. तर हे होते प्राध्यापक गणेश शिंदे. खरं तर आजपर्यंत अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून आपण त्यांना पाहिलं, पण आज आपण एका पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांना पाहिलं. सर, खरंच खूप खूप आभारी आहे. आजचा हा पॉडकास्ट, तुम्ही दिलेला वेळ आणि भारी लोक चॅनलकडून आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. असेच नवनवीन पॉडकास्ट किंवा नवनवीन व्यक्तिमत्व पाहण्यासाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.